नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार व्यवस्थापनाची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांचा अभ्यास करणार आहोत की सर्वसाधारणपणे या सहकार क्षेत्रामध्ये किंवा सहकारी ज्या विविध संस्था आहेत या सहकारी संस्थांमध्ये जे काही मानवी आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं जे व्यवस्थापन केलं जातं ते व्यवस्थापन करण्याची कोणकोणती उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांचा आपण या व्हिडिओमध्ये किंवा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सहकार व्यवस्थापनाची उद्दिष्टे फीचर्स ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या घटकाचं आपण इथं अध्ययन करत आहोत। यामध्ये सहकार व्यवस्थापनाचं पहिलं उद्दिष्ट आहे उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करणे, की सर्वसाधारणपणे या सहकारी संस्थांकडे असणारी जी काही नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्ती आहे या नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल, पर्याप्त या शब्दाचा अर्थ होतो जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल या दृष्टिकोनातून या सहकारी व्यवस्थापनाची उद्दिष्ट ठरवली जातात। आणि म्हणून आपण यापूर्वी बघितलेलं आहे की सहकारी संस्थेतील उपलब्ध मनुष्यबळाचं त्यानंतर संसाधनाचं वेळेचं नियोजन करणे म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय, अशा प्रकारची व्याख्या आपण यापूर्वी अभ्यासलेली आहे। किंवा हेनरी फेऑल यांची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे की सहकारी संस्थांमध्ये पूर्वानुमान, नियोजन, संघटन व मार्गदर्शन करणे तसेच उपलब्ध नैसर्गिक व मानवी संसाधनांमध्ये योग्य समन्वय साधून नियंत्रण करणं म्हणजे सहकारी व्यवस्थापन होय। आणि या सहकारी व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारे या सहकारामध्ये उपलब्ध असणारी किंवा त्या सहकारी संस्थांकडे उपलब्ध असणारी सर्व प्रकारची मानवी आणि त्याच पद्धतीने मानवीमध्ये साधारणपणे त्या सहकारी विभागाचे सचिव, आयुक्त, जिल्हा व तालुका निबंधक, सहकारी संस्थेचा सचिव या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा यामध्ये समावेश होतो। तसेच कार्यकारी मंडळामध्ये असणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर सचिव, मानद सचिव, संचालक मंडळ आणि सभासद या सर्व घटकांचा समावेश मानवी संसाधनामध्ये होत असतो। आणि म्हणून अशा प्रकारे या मानवी साधन संपत्तीचा पर्याप्त किंवा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल या सर्व घटकांकडून सहकारामध्ये चांगलं किंवा जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल आणि त्या सहकारी संस्थांचा विकास आणि विस्तार कसा करता येईल या दृष्टिकोनातून सहकारी व्यवस्थापनाची उद्दिष्ट ठरवली जातात। ही झाली मानवी संसाधन। त्यानंतर सहकारी संस्थेकडे असणारी जी काही मानवेतर किंवा त्याला आपण नैसर्गिक संसाधन म्हणतो, यामध्ये इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, कच्चा माल असेल आणि इतर अनेक प्रकारचे जे काही वित्त आहे म्हणजे सहकारी संस्थांकडे असणारे जे भाग भांडवल असेल किंवा सहकारी संस्थांकडे असणारी जो काही निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून उभारलं जाणारे जे काही भांडवल आहे त्या भांडवलाचा जास्तीत जास्त वापर करून त्या विशिष्ट परिसरामध्ये जी काही ज्या सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि त्या सहकारी संस्थांनी जी काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत त्या उद्दिष्टांना अनुसरून अशा प्रकारे त्या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीचा पर्याप्त वापर कसा करता येईल या दृष्टिकोनातून सहकारातील विविध संस्थांमध्ये अशा प्रकारे व्यवस्थापन केलं जातं आणि हे सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाचं पहिलं उद्दिष्ट आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उद्दिष्ट आहे आर्थिक दुर्बल घटकांचा विकास घडवून आणणं। मुळातच सहकार किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा मूळ उद्देश असतो की आपल्यासारखे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जीवन जगणारी जी लोकसंख्या आहे, आपल्यासारखं जीवन जगणारे जे काही लोक आहेत त्या लोकांना एकत्र आणणं, त्यांच्याकडून विशिष्ट प्रमाणात भांडवल उभं करणं, त्यांच्याकडून त्या सहकारी संस्थांचं नियंत्रण आणि नियमन करणं, त्या सभासदांच्या माध्यमातून कार्यकारी मंडळाची दर 5 वर्षाला निवडणूक घेणं आणि कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून त्या संस्थेचं व्यवस्थापन करणं म्हणजेच कार्यक्षम आणि चांगलं सहकारामधलं व्यवस्थापन किंवा कार्यकारी मंडळ निवडून देऊन त्या कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारे ती संस्था नावारूपाला कशी येईल, त्या संस्थेचा विकास विस्तार कसा होईल या दृष्टिकोनातून अशा प्रकारे सहकारी क्षेत्रामध्ये व्यवस्थापन केलं जातं। आणि म्हणून अशा प्रकारे सहकारी संस्था ज्या स्थापन केल्या जातात त्या म्हणजे आर्थिक दुर्बल घटक, म्हणजे अशा प्रकारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे जे काही घटक आहेत
ते स्वतःच्या परिसरातील नागरिकांच्या विकासासाठी स्थापन केलेली जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारे आपल्यालाच आपला स्वतःचा विकास करायचा आहे, उद्धार करायचा आहे आणि हा विकास किंवा उद्धार करण्यासाठी आपल्याला एकमेकांना एकत्र यायचं आहे. म्हणजे एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ किंवा अशा प्रकारे विना सहकार नाही उद्धार हे या सहकाराचं ब्रीद असल्यामुळे अशा प्रकारे आपल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तर आपल्याला कोणीही उपयोगी पडणार नाही आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचं आहे. या ध्येयाने प्रेरित होऊन अशा प्रकारे आर्थिक दुर्बल घटक एकत्र येऊन संस्था असतील, सहकारी बँका असतील, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, सहकारी भांडारं असतील किंवा सहकारी ग्राहक संस्था असतील त्या स्थापन केल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून या आर्थिक दुर्बल घटकांमध्ये त्या आर्थिक दुर्बल घटकांचा विकास घडवून आणणं हे सहकार व्यवस्थापनाचं दुसरं उद्दिष्ट आहे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणं, की अशा प्रकारे सहकारी संस्थांच्या एकूण उत्पादनामध्ये त्याच पद्धतीने व्यवस्थापकीय कार्यामध्ये तसंच अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेमध्ये आपल्याला सातत्याने वाढ घडवून कशी आणता येईल आणि अशी वाढ घडवून आणण्यासाठी जर त्या सहकारी संस्थेमध्ये जर आधुनिकीकरण केलं, त्या सहकारी संस्थांमध्ये जर कार्यक्षम अशा कर्मचारी वर्गाची निवड केली, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा प्रकारे आपोआपच त्या सहकारामध्ये काम करणारं जे काही मानवी आणि मानवेतर जे काही भांडवल आहेत किंवा संसाधन आहेत त्या संसाधनाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडून येते. आणि म्हणून अशा प्रकारे या मानवी संसाधनाच्या कार्यक्षमतेमध्ये आणि तसंच त्याच पद्धतीने त्या सहकारी संस्थेकडे असणारी जी काही इमारत असेल, त्या सहकारी संस्थेकडे उपलब्ध असणारं जे काही भाग भांडवल असेल, त्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध असणारी यंत्रसामग्री असेल किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असणारे इतर सर्व प्रकारची जी संसाधनं असेल त्या संसाधनांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणणं हे सहकार व्यवस्थापनाचं तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे. यामध्ये साधारणपणे सहकारी संस्था कायद्याची माहिती देणे, सहकारी कामकाजातील त्रुटी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला शिक्षण व प्रशिक्षण देणे, कर्मचारी वर्गाच्या ज्ञान आणि कौशल्यामध्ये वाढ घडवून आणणे, त्यांना संगणकातील विविध तंत्रज्ञान शिकवणं, अशा विविध उपक्रमांचा समावेश या ठिकाणी इथे होत असतो. आणि याच्या माध्यमातून त्या मानवी आणि नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्या मानवी आणि नैसर्गिक संसाधनांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्याचं काम हे एक महत्वाचं उद्दिष्ट असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराचं निर्मूलन करणं, की आपल्याला माहिती आहे की सहकारामध्ये स्वाहाकार झालेला आहे आणि स्वाहाकारामध्ये काही राजकीय नेत्यांनी लोकांनी अशा प्रकारे हे एक सहकारी संस्था म्हणजे राजकारण करण्याचा एक अड्डा किंवा राजकारण करण्याचे एक त्याला घटक मानलेला आहे. आणि म्हणून बरेच असे राजकारणी लोक त्या सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदांवर जातात किंवा चेअरमन, अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदं भूषवतात आणि ते भूषवण्याचं काही लोकांचं टार्गेट किंवा उद्दिष्ट असतं की अशा प्रकारे मला याच्या माध्यमातून भविष्याचं राजकारण करायचं आहे. आणि म्हणून सहकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. अनेक व्यवस्थापनाने सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्यातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीचं नियंत्रण करून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करणं हे या सहकारी व्यवस्थापनामध्ये अपेक्षित असतं. आणि म्हणून यासाठी या सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणणं, त्यानंतर सहकारी संस्थांमध्ये काम करणारे जे काही कार्यकारी मंडळ आहेत, जे काही संधी अधिकारी आहेत यांच्यामध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करणं, त्यानंतर आर्थिक व्यवस्थापनाच्या संबंधामध्ये प्रत्येक दस्तऐवज जो आहे त्याची नोंदणी करून भ्रष्टाचारावर नियंत्रण कसं मिळवता येईल या दृष्टिकोनातून या सहकारामध्ये किंवा सहकारी संस्थांमध्ये सहकार व्यवस्थापन किंवा सहकारी व्यवस्थापनाचा अवलंब केला जातो. आणि म्हणून सहकारी व्यवस्थापनाचं चौथं महत्वाचं उद्दिष्ट आहे की सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराचं निर्मूलन करणं. त्यानंतर पाचवं महत्वाचं उद्दिष्ट आहे की अशा प्रकारे उपयुक्त असं धोरण ठरवणं. जर सहकारी संस्थांचा आपल्याला विकास आणि विस्तार करायचा असेल तर सहकारी संस्थांच्या विकास आणि विस्तारासाठी आपल्याला त्या सहकारी संस्थेने जे काही धोरण ठरवलेलं आहे ते ठरवलेलं जे काही धोरण आहे त्या धोरणाची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करणं हे या सहकारी व्यवस्थापनाचं महत्वाचं काम असतं.
आणि म्हणून अशा प्रकारे सहकारी संस्थेतला भ्रष्टाचार कमी करणं असेल किंवा सहकारी संस्थांच्या शाखांचा विस्तार करणं असेल, सहकारी संस्थांच्या भागभांडवलामध्ये वाढ करणं असेल, अशा प्रकारचं जे काही उपयुक्त धोरण जेव्हा सहकारातल्या मानवी संसाधनांच्या माध्यमातून ठरवलं जातं, तेव्हा ठरवलेले जे काही धोरण आहे त्या धोरणाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं हे या कार्यकारी मंडळाचं किंवा या सहकारी व्यवस्थापनाचं महत्वाचं उद्दिष्ट असतं. आणि म्हणून उपयुक्त असं धोरण ठरविणं, यामध्ये साधारणपणे शाखांचा विस्तार करणं असेल, भागभांडवलामध्ये वाढ करणं असेल, त्याच पद्धतीने सहकारी संस्थेच्या सभासदांच्या संख्येमध्ये वाढ करणं असेल आणि परिसरामध्ये आपल्याला जर सहकारी संस्थांचं जाळं अधिक प्रमाणात मोठं करायचं असेल, विस्तृत करायचं असेल, तर अशा प्रकारे यामध्ये सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून उपयुक्त असं धोरण ठरवून राज्य सरकारच्या आणि सहकारी विभागाच्या माध्यमातून निश्चित केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे उपयुक्त असं धोरण ठरवणं आणि त्या धोरणाच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या सहकारी संस्थांचा विकास आणि विस्तार कसा होईल या दृष्टिकोनातून सहकार व्यवस्थापनाचं उद्दिष्ट ठरवलं जातं. त्यानंतर पुढचं 6वं उद्दिष्ट आहे योग्य निर्णय घेणं आणि निर्णयाची अंमलबजावणी करणं. की साधारणपणे या सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांनी वर्षातून किमान 1 वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं आवश्यक असतं आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अशा प्रकारे जे काही अजेंडा आहे किंवा जे काही ज्या विषयांवर चर्चा करायची आहे ते विषय त्या सभासदांना अगोदरच माहीत असणं अपेक्षित असतं. म्हणून त्यांना त्या सभासदांना 8 ते 10 दिवस अगोदर तशा प्रकारच्या नोटीस देऊन जास्तीत जास्त सभासद त्या सर्वसाधारण सभेला उपस्थित कसे राहता येईल या दृष्टिकोनातून त्या कार्यकारी मंडळाने निर्णय घेणं आवश्यक असतं. आणि म्हणून या सर्वसाधारण सभेमध्ये जे ठराव केले जातात किंवा प्रसंगी काही महत्वाचे निर्णय घेतले जातात त्याची तात्काळ आणि कार्यक्षमपणे अंमलबजावणी करणं हे सहकार व्यवस्थापनाचं महत्वाचे कार्यात्मक उद्दिष्ट असतं. आणि सगळ्यात महत्वाचं की सहकारी संस्थांनी अशा प्रकारे साधारणपणे वर्षातून किमान 1 वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं आणि सर्वसाधारण सभेमध्ये आगामी काळामध्ये कार्यकारी मंडळाने कोणकोणती उद्दिष्ट ठरवलेली आहेत त्या उद्दिष्टाला अनुसरून त्या सभेमध्ये जे काही ठराव पास केले जातात आणि ते ठराव पास केल्यानंतर जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणं आवश्यक असतं. त्यानंतर त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी न केल्यास सहकारी संस्थेला आर्थिकदृष्ट्या मोठं नुकसान सहन करावं लागत असतं. आणि म्हणून यासाठी अशा प्रकारे या सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून योग्य निर्णय घेणं व निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणं हे सहकारी व्यवस्थापनाचं पुढचं महत्वाचं उद्दिष्ट असतं. त्यानंतर 8वं उद्दिष्ट आहे की अंकेक्षण करणं किंवा त्यालाच आपण ऑडिटिंग असं म्हणतो. की सर्वसाधारणपणे अशा प्रकारे सहकार व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेने वर्षभरामध्ये कशा प्रकारचे आर्थिक व्यवहार केलेले आहेत ते आर्थिक व्यवहार त्या सहकार कायद्याच्या अनुषंगाने केले आहेत किंवा नाही यासाठी अशा प्रकारचं ऑडिट केलं जातं. आणि म्हणून प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये संस्थेला आपल्या उत्पन्न आणि खर्चाचं अंकेक्षण करून ऑडिट करून द्यावे लागतं. 1912च्या दुसऱ्या सहकारी कायद्यात प्रत्येक संस्थेला सनदी लेखा परीक्षकाकडून अंकेक्षण करून द्यावं लागतं आणि या अंकेक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक सहकारी संस्थेच्या जमा आणि खर्चाच्या प्रत्येक बाबींच्या नोंदी तपासल्या जातात. म्हणजे एखाद्या पतसंस्थेला एखाद्या सहकारी संस्थेला आगामी चालू आर्थिक वर्षामध्ये साधारणपणे त्या संस्थेला किती उत्पन्न मिळालेलं उत्पन्न त्या सहकारी संस्थेने वेगवेगळ्या घटकांवर कशा प्रकारे खर्च केला आहे, योग्य प्रकारे खर्च केला आहे किंवा नाही, त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणारे जे काही कार्यकारी मंडळाने कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाहीये याची खातरजमा करून घेण्याचं काम अशा प्रकारे या अंकेक्षकाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून अंकेक्षणाच्या माध्यमातून अशा प्रकारे या ठिकाणी निपक्षपातीपणे व पारदर्शक पद्धतीने अंकेक्षण करण्यासाठी सहकार व्यवस्थापनाने वेळोवेळी अनुकूलता दर्शवली पाहिजे आणि त्यावर सहकारी संस्थांचे यश आणि अपयश अवलंबून असल्यामुळे अशा प्रकारे दरवर्षी या सहकारी संस्थांनी अंकेक्षण करून घेणं आवश्यक असतं. आणि म्हणून अंकेक्षण करणं हे या सहकारी व्यवस्थापनाचं पुढचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या
सहकार व्यवस्थापनाची जी काही उद्दिष्टे आहेत, या सहकारी व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांवर तुम्हाला असाइनमेंटसाठी पुढील प्रश्न विचारला जाईल की सहकार व्यवस्थापनाची व्याख्या सांगून सहकार व्यवस्थापनाचं उद्दिष्ट सविस्तर स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या स्वहस्ताक्षरामध्ये लिहून तुम्हाला PDF फाईल पुढील मेलवर पाठवणं आवश्यक आहे. मेल ID आहेत ambadaskapdi@kthmcollege.ac.in यावर तुम्हाला तो पाठवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार व्यवस्थापनाचा अर्थ आणि सहकार व्यवस्थापनाची ही 8 उद्दिष्टांचा अभ्यास केलेला आहे. राहिलेला भाग आपण पुढील लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.